एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने पीएसआय वय वाढीकरिता क्रांती चौकात संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात आले। करत असतात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे। ही जाहिरात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रेग्युलर यायला पाहिजे। ही जाहिरात जुलै ऑगस्ट मध्ये 6-8 महिने लेट येते, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी शेवटच्या अटेम्प्ट साठी थांबलेले असतात। त्या मुलांवरती अन्याय केला जातो। त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी सरकारनं आमच्या निर्णय म्हणजे वय वाढीचा विचार करावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। आमचा अल्टिमेटम एकच राहतं की सरकारनं आमच्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करावा। जो सीएम ने आम्हाला आश्वासन दिलं होतं ही आजची आमची मागणी नाही। मागच्या 6-7 महिन्यापासून विद्यार्थी प्रत्येक अधिवेशनामध्ये सरकारच्या प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन पाठपुरावा करत आहेत आणि सरकारमधील मंत्री आश्वासन देत आहेत आणि आश्वासन देऊन विद्यार्थ्यांवर फसवणूक केली जाते। कुठलाही निर्णय निकाली लावला जात नाही। त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांवर आंदोलन करायची पाळी आलेली आहे। म्हणजे सरकारला एकच विनंती आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का आंदोलन करायची आणि वरतून ज्या तुटपुंज जाहिराती काढल्या जातात त्या जाहिरातीवर विद्यार्थ्यांची बोलवण केली जाते। एक वर्ष विद्यार्थ्यांवर कुठलीच परीक्षा घेतली जात नाही। 2024 मध्ये इलेक्शन असल्यामुळे 24 मध्ये कुठलीही परीक्षा झाली नाही। 24च्या जाहिराती 25 मध्ये झाल्या, 25च्या जाहिराती कुठे आता 26 मध्ये होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं ऑटोमॅटिक वय वाढलं जाते। जवळपास आता 2 ते 2.5 लाख भरपूर विद्यार्थी तयारी करणार आहेत, पण त्यातल्या त्यात विचार जर केला तर लाखभर विद्यार्थी तर वय वाढीच्या विषयामुळे बाधित आहेत आणि 8-10 दिवसामध्ये सरकारच्या सावळ्या गोंधळामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप सारा परिणाम झालेला आहे आणि सरकारने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि विद्यार्थ्यांचा मुद्दा निकाली काढावा। माझं नाव अविनाश दिगंबर सिंग।